नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुका जेव्हा पार पडल्या त्याच्या आधीच्या प्रचारामध्ये प्रामुख्याने जो विषय होता तो म्हणजे ठाकरे ब्रँडचा, आणि त्याचं अर्थात लक्ष जे होतं ते होतं मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त जागा ठाकरे बंधूंना मिळाव्यात असाच उद्देश होता. बाकीच्या महानगरपालिका ज्या आहेत त्यात फारसं काय लक्ष ठाकरे बंधूंनी घातलं नाही. आणि हा प्रचार करताना जे त्याच्यामधलं मुख्य जे उद्दिष्ट होतं ते कोणतं होतं तर मराठी भाषा. मराठी भाषा हा त्याचा पाया होता, हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मागे. आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने हानी होते, मराठी भाषा कशी त्या ठिकाणी संकटात सापडलेली आहे, मराठी माणूस कसा संकटात सापडलेला आहे, तो कसा हद्दपार होतो आहे मुंबईमधून, हे सगळे विषय त्या ठिकाणी आले. म्हणजे मुख्य जो विषय होता तो होता मराठी भाषा. आणि त्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आपण पाहिलं प्रचार जो आहे तो किती तीव्रतेने त्या ठिकाणी केला गेला. प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचाच मुद्दा होता. आणि जर भाजपा किंवा महायुतीचं सरकार आलं किंवा त्यांनी मुंबई महानगरपालिका जिंकली तर मराठी भाषेचं नुकसान होईल, हिंदी लादली जाईल, अशा पद्धतीने तो प्रचार केला गेला. आणि त्यामुळे सगळा विषय जो होता तो मराठी भाषेच्या भोवती होता. आणि त्या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं हे दोन्ही ठाकरे बंधू विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र येत होते. त्यांचे घरगुती कार्यक्रम असतील, बाहेरचे कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या प्रचारसभांमध्ये ते एकत्र आले, त्या ठिकाणी त्यांची भाषणं झाली, हे सगळं आपण पाहत होतो. म्हणजे ह्या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी जोडणारा जो दुवा होता तो म्हणजे मराठी भाषा. त्या मराठी भाषेवरच या दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, त्यांचं विलिनीकरण हे सगळं ठरलं. आणि त्यानंतर त्या निवडणुकांनाच ते सामोरे गेले आणि त्याच्यात जे काही झालं त्याविषयी आता काय बोलण्याची गरज नाही. पण आता हे दोन्ही ठाकरे बंधू त्यानंतर या निवडणुका झाल्यानंतर मात्र एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. मग निदान कुठल्या कार्यक्रमात एकत्र आलेत किंवा आणखी एखाद्या विषयाच्या निमित्ताने एकत्र आलेत आणि त्यावर ते एकत्रित बोलत आहेत, एकत्र येऊन प्रतिक्रिया देत आहेत, समानच प्रतिक्रिया आहेत त्यांच्या, असं कुठे दिसलेलं नाही. इतर वेळेला सोडून द्या, खटकणारा मुद्दा जो होता तो म्हणजे 27 फेब्रुवारी जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी मराठीच्या संदर्भात सगळेच आपापल्या भावना व्यक्त करत असतात, मराठी भाषेमध्ये लिहित असतात, मराठी भाषेमध्ये बोलतात, जुन्या काही गोष्टींना उजाळा देतात की आपण कसं मराठी भाषेमध्ये शिकलो, मराठी माध्यमात शिकलो, याविषयी सांगत असतात. असा तो दिवस, मराठी भाषेचा एक प्रकारे गौरव करणारा दिवस. अशा दिवशी तरी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं अपेक्षित होतं. म्हणजे उद्धव ठाकरेंचं त्या ठिकाणी भाषण झालं, त्यांचा एक कार्यक्रम उभाटा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला आणि तिथे ते बोललेले आहेत. राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये पोस्ट केलेली आहे मराठी भाषेच्या संदर्भामध्ये. पण हे दोन्ही बंधू एकत्र येणं सगळ्यांनाच अपेक्षित असावं किंवा ते एकत्र यावेत असं वाटणं यात चूक काहीच नाही. आणि विशेष म्हणजे हा मराठी भाषा गौरव दिन आहे, असं काही वेगळा काही नव्हता. मराठी भाषेचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. त्या दिवशी दोन्ही बंधूंनी एकत्र आले असते तर निश्चितपणे लोकांना आनंद वाटला असता. कारण विषय होता मराठी भाषा. ज्या विषयावरच हे दोन बंधू एकत्र आले, निवडणुका लढले, त्याच्यात जे काही अपेक्षित यश होतं तेवढं कदाचित उभाटा शिवसेनेला मिळालं नसेल, मनसेला मिळालं नसेल, पण विषय होता मराठी भाषा. मग जर निवडणुकीच्या आधी मराठी भाषेवर एकत्र येणारे, वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र दिसणारे, हास्यविनोदात रमलेले, आणि त्यावर मीडियाने सुद्धा वेगवेगळ्या बातम्या तयार केल्या, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं कौतुक केलं, ते एकत्र येत आहेत म्हटल्यावर, तेच बंधू नेमके मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी एकत्र एक असा भव्य कार्यक्रम नक्कीच घेऊ शकले असते. उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम झालाच, पण तसा दोन्ही बंधूंचा तो झाला असता तर निश्चितपणे मराठी भाषेच्या संदर्भात आणखी या भाषेचा गौरव झाला असता.
त्याची चर्चा झाली असती कार्यक्रमाची. त्या कार्यक्रमांमध्ये निव्वळ भाषणं न ठेवता इतरही काही उपक्रम घेता आले असते. मुकट काही पुस्तकांची चर्चा करा, आधुनिक काळामध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काय करता येईल, कोणत्या प्रकारचे आव्हानं आहेत मराठी माणसासमोर, याविषयीचा एखादा कार्यक्रम नक्कीच घेता आला असता. पण तसं काही झालेलं दिसलं नाही. दोन बंधूंनी एकत्र येऊन मराठी भाषेच्या संदर्भात जर ते बोलले असते तर मराठी माणसाला आवडलं असतं. कारण मराठी माणसाने त्यांना मतं द्यावीत यासाठी जो आग्रह धरण्यात आला, मराठी माणसाने एकत्र यावं, ठाकरे बंधूंना निवडून द्यावं, ही जशी अपेक्षा होती तसं याच मराठी माणसासाठी त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम घेतला असता तर मराठी माणसं निश्चितपणे त्या कार्यक्रमाला आली असती. इतर वेळेला जेव्हा प्रचारसभा असतात तेव्हा वेगवेगळ्या भाषेचे लोक येत असतील, जे राज ठाकरेंना मानणारे आहेत, उद्धव ठाकरेंना मानणारे आहेत. पण इथे एखादा मराठी भाषेच्या संदर्भात कार्यक्रम घेतला असता तर तिथे मराठी लोक आले असते. त्यानिमित्ताने मराठी लोकांची एक मांदियाळी त्या ठिकाणी तयार झाली असती, त्याची चर्चा झाली असती, वेगवेगळ्या विषयांची चर्चा झाली असती. पण तसं काहीच झालं नाही. त्यामुळे मग शंका येते की मराठी भाषेचा हा जो मुद्दा आहे किंवा मराठी भाषेच्या भोवती जे काय राजकारण करण्यात आलं ते फक्त राजकारणापुरतं होतं का? मराठी भाषेचा फक्त एका निवडणुकीसाठी उपयोग केला का? ठीक आहे, नेते सगळे मराठीमध्येच बोलत आहेत, मराठीतच त्यांना संवाद करावासा वाटतो. मराठी भाषेचा ते काय अपमान करतील असं अजिबात नाही, ते आदरच करतील. पण या निमित्ताने एक राजकारण करण्याची किंवा राजकारणाचा एक भाग बनण्याची आणखी एक संधी होती. या निमित्ताने एकत्र येऊया, मराठी भाषा गौरव दिन आपण दोन्ही बंधू मिळून एकत्र साजरा करूया. त्यानिमित्ताने त्या दोन्ही बंधूंची पण चर्चा झाली असती, मराठी भाषेची चर्चा झाली असती, त्यातल्या वेगवेगळ्या आव्हानांची चर्चा झाली असती. पण तसं काही झाल्याचं दिसलं नाही. उद्धव ठाकरेंचं जे भाषण झालं ते सुद्धा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त होतं, पण त्याच्यात मराठी भाषेचा कुठेच गौरव झाल्याचं दिसलं नाही. म्हणजे मराठीच्या संदर्भातले त्यांचे काही जुने किस्से असतील, उद्धव ठाकरेंच्या आठवणीतले, किंवा मराठी भाषेच्या संदर्भातले बाळासाहेब ठाकरेंचे काही विचार असतील, त्या संदर्भातले काही गोष्टी असतील, आपण मराठी भाषेसंदर्भात काय काय केलेलं आहे, कोणती कामं केलेली आहेत, काय आव्हानांसंदर्भात आपल्याला वाटतं, भविष्यामध्ये काय व्हावं असं वाटतं, फक्त मराठी भाषा हा विषय केंद्रस्थानी ठेवून असं भाषण झालेलं दिसलं नाही. ते भाषण राजकीय स्वरूपाचं होतं. म्हणजे मराठी भाषा गौरव दिन असं म्हणताना त्याच्यामध्ये फक्त महायुती सरकार, त्यांचा कारभार, त्यांच्या चुका किंवा त्यांची हेटाळणी, याच्यापेक्षा दुसरं काय पाहायला मिळालं नाही. हां, ती हेटाळणी मराठी भाषेमध्ये होती, एवढाच काय तो संबंध होता. पण मराठी भाषेमध्ये काय काय अनेक गोष्टी आहेत ज्यांचा उल्लेख करता आला असता, लेखकांचा उल्लेख करता आला असता, साहित्याचा उल्लेख करता आला असता, आपण वाचलेलं साहित्य, लोकांनी काय वाचावं मराठीमध्ये, याविषयी जर बोललं गेलं असतं तर तो खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिन झाला असता. त्या बाबतीत राज ठाकरेंनी केलेली पोस्ट जी आहे ती अधिक उजवी आहे. त्यांनी याच्यामध्ये मराठी भाषा आणि सध्याचं जे AIचं जग आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग जे आहे, त्याचा संबंध जोडला की मराठी भाषा आणखी समृद्ध कशी करता येऊ शकते AIच्या माध्यमातून. विशेषतः आत्ताची पिढी जी आहे ती सगळी AIचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळते. आणखी ते त्याच्यात सखोल असा अभ्यास ती मुलं करतील भविष्यामध्ये, आणि त्यावेळेला त्यांना मराठी भाषेचाही उपयोग होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या पोस्टमधून सांगितलं. आणि त्याच्यामध्ये AI समिट जी मध्यंतरी झाली दिल्लीमध्ये त्याचाही उल्लेख केला की असे उपक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत. याचा अर्थ काय की AI हा पुढच्या काळातला महत्त्वाचा भाग असणार आहे प्रत्येकाच्या जीवनातला, आणि त्याचा मराठीशी संबंध जर जोडला गेला तर आणखी भाषेचा प्रचार होईल, प्रसार होईल, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. त्यामुळे त्यांची पोस्ट ही मराठी केंद्रित होती, मराठी भाषा केंद्रित होती. तसं मात्र उद्धव ठाकरेंच्या बाबतीत दिसलं नाही. त्यामुळे मराठी भाषा या विषयावर जेव्हा राजकारण केलं जातं, मराठी भाषा प्रत्येकालाच प्रिय असली पाहिजे,
महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला मराठी भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे. मराठी माणसाने तर बोलावंच, पण अन्य भाषिक आहेत त्यांनीसुद्धा प्रयत्न केलाच पाहिजे. याचा जेव्हा गौरव आपण करतो तर त्या दिवशी निदान फक्त राजकारणापुरतं मराठी भाषेचा वापर करूया. नंतर मात्र मराठी भाषा गौरव दिन असो की आणखी काही महाराष्ट्र दिन असो, या दिवशी मात्र आपण ते सगळं सोडून द्यायचं हे अपेक्षित नसतं. त्या लोकांनाही अपेक्षा आहे की प्रत्येक मराठी भाषेच्या संदर्भातला काय दिवस साजरा होईल, मराठी साहित्य संमेलन होईल, एखाद्या मराठी लेखकाचा काही जयंती असेल, अशा वेळेला दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे आणि त्यानिमित्ताने मराठी भाषेचा जागर करायला पाहिजे. कारण त्यांचा मुद्दा मराठी भाषेचा आहे. त्यांनी मराठीच्या भाषेवर राजकारण केलं आणि त्या निमित्ताने लोकांना निवडणुकीला आवाहन केलं. त्यामुळे त्यांनी अशा सगळ्या कार्यक्रमात एकत्र येणं हे अपेक्षित आहे. पण तसं काय झाल्याचं दिसलं नाही आणि तो खटकणारा मुद्दा होता. तुम्हाला विषय कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.